सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। आता काय झालं, एकदा ना श्रीरामांनी अनेक अश्वमेध यज्ञ केले, खूप अश्वमेध यज्ञ केले। त्या अनेक अश्वमेध यज्ञांपैकी एकदा काय झालं, असाच यज्ञाचा घोडा सोडला आणि तो यज्ञाचा घोडा सोडला की कोणीही अडवता कामा नये। तो घोडा सगळीकडे फिरून परत आला पाहिजे, सगळीकडे फिरून तो घोडा परत आला पाहिजे सुरक्षितपणे। तर काय झालं की अश्वमेधाचा घोडा सुरत नावाचा जो कुंडलपूरचा राजा आहे त्याच्या राज्यात सकाळी शिरला, पण त्याचा जो पुत्र चंपक, सुरत राजाचा पुत्र चंपक, यांनी तो अडवला। आणि त्यावेळी या यज्ञाच्या आधीचं हे जे काम आहे, घोड्यावर लक्ष ठेवून तो परत येईपर्यंत त्याच्याबरोबर राहायचं आणि कुणी काही केलंच तर लढाई करायची आणि तो घोडा परत मिळवायचा, हे सगळं काम अंगदावर सोपवलेलं होतं। अंगद मग काय झालं, पहिल्यापासून अंगदाला युद्ध करायची सवय आहे। तो याचा मुलगा आहे, वालीचा मुलगा आहे तो, त्यामुळे त्याला युद्ध करणं, वाटाघाटी करणं वेळ आली तर या सगळ्या गोष्टींची सवय आहे। आणि म्हणून त्यांनी काय केलं, वाटाघाटी करून राजाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला की हां ठीक आहे, आम्ही तुला हे देऊ ते देऊ, तुझ्या मनाप्रमाणे हे करू, आम्ही तुला अशी अशी मदत करू, पण तू आत्ता हा घोडा सोडून देतो, प्रभू श्रीरामांचा आहे। असं सगळे प्रयत्न त्यांनी केले, पण काही उपयोग झाला नाही।
मग काय झालं की तरीसुद्धा तो सुरत राजा मागे हटायला तयार नव्हता. त्याचा मुलगा चंपक यांनी तो घोडा अडवलाय आणि सुरत राजा काही मागे हटेना. एरवी असा भक्त वगैरे वाटणारा तो राजा आता त्याला काय झालं होतं त्याचं सिक्रेट कोणाला माहिती नव्हतं. पण काय झालं की अंगदाला फारसं काही नीट माहिती नव्हतं, पण असं पुसटसं कळलं होतं कोणाकडून तरी की हा जो सुरत राजा आहे त्याला बहुतेक यमदेवाचं वरदान मिळालं आहे, कोणाकडूनही मृत्यू येणार नाही म्हणून, आणि म्हणून तो माघार घेत नाही आहे. आता अंगदाला काय वाटलं की हे म्हणजे काय आहे की हे आहे म्हणजे पार्शालिटी आहे ही अशी कोणाची बाजू घेऊन. जर या सृष्टीला जर नियम आहेत सगळे, काय नियम आहेत की म्हणजे काही जर कोणी केलं आपल्या विरुद्ध तर युद्ध पुकारायचं. युद्ध पुकारलं तर जो बलवान असेल तो हे करेल, जो बलवान असेल तो हरवेल आणि दुसरा मृत्यू पावेल. हे ह्या सृष्टीचे कडक नियम आहेत. ज्यांनी जसं कर्म केलं तसं त्याचं त्याला फळ मिळणार ना. मग हे कोण ठरवणार? अंगदाला खूप राग आला की हे कोण ठरवणार, याला असा कसा वर मिळालेला आहे. हा राजा आहे, याला यमदेव असा कसा एवढा मोठा वर देईल काय? मग बाकीचेही मागतील, मग त्यांनाही देतोय का तो वर? असं कसं शक्य आहे? अतिशय चिडला अंगद आणि तिथे त्यांनी युद्धाचीच घोषणा केली. बघू काय वर कसा दिलाय ते बघतोच मी, माझ्या शूरपणाने याला ठार मारतो. नंतर त्यावेळी प्रभू रामचंद्रांचं जे हे होतं सैन्य होतं त्याचं हे कोण करत होतं नेतृत्व, त्याचा नेता कोण होता सध्या? अंगद हे सगळं बघत होता, पण तो घोडा अडवल्यामुळे अंगद म्हणाला आता युद्ध करायला हवं. मग युद्धाचा नेता कोण होता माहिती का? भरताचा पुत्र पुष्कल, तो या सैन्याचा नेता होता. आणि सुरत राजाचा नेतृत्व, सैन्याचं नेतृत्व त्याचा मुलगा चंपक राजा करत होता. मग काय पुष्कल, भरताचा मुलगा पुष्कल आणि सुरत राजाचा मुलगा चंपक यांच्यामध्ये आता जुंपली. त्यांनी युद्ध सुरू केलं. पण काय झालं माहिती का? कितीही जरी काहीही असलं तरी हे अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातले लोक, यांची शक्ती सज्जनांच्या बाजूने जाणारी ते कमी पडले. आणि चंपकच्या पुढे पुष्कल, भरताचा मुलगा पुष्कल हा थोडासा कमी पडला. जरा हार पत्करावी लागली. आता हनुमान तिथे दूत म्हणून गेलाय सुरत राजाकडे आणि त्यांनी इतक्या प्रकारे सुरत राजाला पटवलं की बाबा रे तू माघार घे आणि अश्वमेधाचा घोडा सोडून दे, काही होत नाही एवढ्याशा गोष्टींनी. तर हनुमानाच्या एक गोष्ट लक्षात आली त्याच्याशी बोलताना की एरवी इतकी भक्ती आहे याची, एवढा भक्तिभाव आहे एरवी, आणि तरीसुद्धा आज हा मागे हटायला तयार नाही, काहीतरी नक्की गडबड आहे असं त्याच्या लक्षात आलं. याचं असं वागण्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं, छोटंसं रूप घेतलं. आता हनुमान सैन्यामधनं निघालेला आहे बरं का,
माघार घेतल्यासारखं दाखवतोय तो. आणि आता त्यांनी छोटंसं रूप घेतलं, राजवाड्यात शिरला, तिथे पोहोचला तो. हां, त्यावेळी म्हणजे असंच माशीसारखं वगैरे रूप घेतलं त्यांनी. आणि त्यावेळी राजा, सुरत राजा आपल्या डोळ्यात पाणी आणून पुत्रांना सांगत होता. काय सांगत होता? हनुमान ऐकतोय का, छोट्या स्वरूपात, अगदी माशीच्या स्वरूपात येऊन राजा म्हणत होता, हा घोडा माझ्या मुक्तीचा दूत आहे. हा जो घोडा आहे तो माझ्या मुक्तीचा दूत आहे. दूत म्हणजे काय? हा श्रीरामांचा घोडा आहे. हा मी का अडवला असं म्हणतोय तो माहिती आहे का? तर तो सांगतो सगळी कथा की यमराजाला मी सांगितलंय, यमराजाला सांगितलंय मी की प्रभू राम स्वतः आल्याशिवाय मी हे शरीर सोडणार नाही. इतके प्रभुराम मला आवडतात. पण आता प्रभू श्रीराम माझ्यासारख्या एका दूरच्या अशा राजाला कसं मानणार? आणि कशाला ते येतील माझ्याकडे की चल आता तुला मृत्यू येते ना, आता मी तुला भेटतो आणि तुझा उद्धार करतो, असं थोडी ते येणार आहेत. तर म्हणे आता हा घोडा अडवला आहे माझ्या पुत्रांनी, त्यांना बेचैन करून ते जेव्हा इथे येतील तेव्हा माझा मृत्यू होईल, असं तो त्याच्या पुत्रांना सांगत होता, सुरत राजा आल्याशिवाय. आणि ते आल्याशिवाय मी हे शरीर सोडणार नाही आहे. नाहीतर म्हणे मी त्याच्या श्रीरामचंद्राच्या सैन्याकडून कधीच हार पत्करली असती ना. पण यांना त्रास दिला तरच श्रीराम प्रभू इथे येतील आणि ते मला सोडवतील या जंजाळातनं, जन्म मृत्यूच्या. त्यांचं भक्त अडचणीत असलं पाहिजे म्हणजेच ते इथे येतील ना. तर खरं तर सांगू का, तो राजा आपल्या मुलांना सांगतोय बरं का की मला ना प्रभू रामाच्या सेवकांना त्रास द्यायची खरं म्हणजे इच्छा नाही आहे, पण माझा नाईलाज आहे. आता काय झालं आहे, माझं वय झालं आहे, मी काही करू शकत नाही. आणि असं कुठेतरी मरण येण्यापेक्षा मला माझे शब्द खरे करायचे आहेत. श्रीरामांच्या हातून मला मरण आलेलं पाहिजे. आणि काय होतं आहे खरं म्हणजे ना, त्यांच्यासमोर मी हट्टी दिसतोय, मी माघार घेतली नाही, युद्ध करतोय, शिवाय त्यांच्यावर विजय मिळवतोय. मला खरं म्हणजे इच्छा नाही आहे, मला खरं म्हणजे हारायचं आहे. पण त्यांच्याजवळ मी हारलो तर सगळा डाव इथेच संपेल. त्यांना मी त्रास दिला पाहिजे म्हणजे प्रभू श्रीराम इथे येतील. परस्पर श्रीरामांच्या परस्पर हे काम उरकता येणार नाही आहे. आणि म्हणून पश्चाताप झाल्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. माझ्या मुक्तीसाठी मला खरं म्हणजे श्रीराम प्रभूंना त्रास द्यावा लागतोय, याचं मला फार वाईट वाटतंय, असं तो बोलत होता त्याच्या पुत्रांशी. हनुमानाने माशीचं रूप घेतलंय, तो सगळं हे ऐकतो आहे. त्यांनी आता सुरुवात केली, पाऊल उचलायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच सेनेचं नेतृत्व केलेलं आहे बरं का. स्वतःच तो जो पुष्कल आहे ना, त्याला काही तो सांगत बसलेला नाही की काय काय मी चोरून ऐकलं वगैरे, हे काही नाही. कारण कोणाला काही कळणार नाही हे काय चाललं आहे ते. आता पुष्कल आहेच म्हणजे भरताचा मुलगा आहेच, पण तरीसुद्धा आता हनुमान म्हणाला आज नेतृत्व मी करून बघतो सेनेचं. आणि हनुमान नेतृत्व करतोय हे जेव्हा समजलं तेव्हा या प्रभुरामांच्या सैन्यातले सगळे तर खूप आनंदी झाले. हनुमानाला काहीच अशक्य नाही आहे, तो व्यवस्थित विजय मिळवेल, त्यांना बरं वाटलं. परंतु हनुमान आज युद्धाला येणार. हनुमान हा कोण आहे तर श्रीरामाचा सेवक आहे. त्याच्या करवी श्रीरामाला आपण लवकर भेटू शकू. आणि म्हणून राजा सुरत आता स्वतः लढायला तयार झाला आहे. कारण काय तर म्हणे हनुमान नेतृत्व करणार. कारण ह्याच्या त्याच्याशी पुष्कलाशी लढून
आता पुष्कल म्हणजे काय? श्रीरामांचा नातू आहे बरं का. श्रीरामांचा पुतण्या आहे, म्हणजे भरताचा मुलगा आहे पुष्कल. पण त्याच्यापेक्षा हनुमान महत्त्वाचा, सगळ्यात प्रसिद्ध भक्त आहे श्रीरामांच्या, अतिशय तो जवळचा आहे, सगळ्यांना माहिती होतं. मग आता काय झालं तर राजा सुरत स्वतः लढायला आलेला आहे. कारण काय, तर हनुमान उभा टाकला आहे आता म्हणून. आणि जोरदार युद्ध झालं. खरं तर खूप जीवितहानी झाली. पण काय आहे माहिती का, जीवितहानी कितीही झाली तरी यांना काहीच कठीण नव्हतं ना. दरवेळी ते वनस्पती आणायचं आणि सगळ्यांना जिवंत करायचं. फक्त युद्ध आहे कशासाठी, काहीतरी निमित्त आहे म्हणून युद्ध. मग सुरत राजाने काय केलं माहिती का, हनुमानाला दोराने बांधलं, त्याला बांधून टाकलं, त्याचे हातपाय अडवणंच त्याला अशक्य झालं. आणि मग आता वेगळं वळण लागलं. हनुमान बंदी झाला म्हणून सगळ्यांनी काय केलं, युद्ध थांबवायचा प्रयत्न केला. नाही आम्ही नाही युद्ध खेळणार. एक तुम्ही काय करताय, शूराला बांधता आहे, बांधलेल्या अवस्थेत कसं काय तुम्ही त्याच्याशी युद्ध करणार? युद्धनीती काय सांगते, जो झोपला असेल, ज्याच्याजवळ शस्त्र नसेल, ज्याला बांधलेलं असेल, त्याच्याशी नाही युद्ध करायचं. सगळ्यांनी युद्ध थांबवलं बरं का. त्यांनी काय केलं, हनुमानाला बांधलेलंच आहे, युद्ध थांबवा नाही तर काहीही करा. सुरत राजाने काय केलं, हनुमानाची मान आपल्या हातात घेतलेली आहे आणि हसत हसत तलवारीचं टोक हनुमानाच्या मानेवर ठेवलेलं आहे. हनुमानालाही भीती नाही कसली. आणि सुरत राजाला का भीती नाही आहे, सुरत राजा त्याला मारणारच नाही आहे. त्याच्यामुळे झालं काय, त्यांनी त्या हनुमानाच्या गळ्याला सुरी लावली बरं का, सुरीचं टोक लावलं. आणि संपूर्ण रामाचं सैन्य हादरलं आहे. सुरत राजाची हीची इच्छा आहे की पळत त्यांनी श्रीरामांकडे जावं आणि पटकन त्यांना बोलवून आणावं, म्हणजे श्रीराम इथे येतील आणि सुरत राजाला मुक्ती मिळेल. असा त्याचा खेळ होता सगळा. मग एखाद्या शूद्र राजाकडून आपला एवढा सेनानायक मोठा एवढा हनुमान मानाचा तो कसा काय बंदी झाला. सगळ्या सैन्यातल्या लोकांना वाईट वाटायला लागलं माहिती का, अतिशय वाईट वाटायला लागलं. आणि हनुमानाला आता काहीतरी लागणार आणि काय काय होईल काही सांगता येत नाही. हनुमानाने आता डोळे मिटून घेतले. त्यालाही माहिती आहे सगळं नाटक आहे, मनातून तो सगळं जाणतो. हनुमानाने डोळे मिटले आणि प्रभू श्रीरामांचा धावा सुरू केला. राम राम राम. आणि जपामुळे काय झालं, ते सगळ्या संपूर्ण प्रदेशात मोठ्या मोठ्याने तो असं म्हणायला लागला. म्हणता क्षणी ते सगळ्या युद्धाच्या प्रदेशामध्ये सगळ्या अशा मधुर लहरी पसरल्या. कारण हनुमानाचा आवाज अतिशय मधुर होता. अचानक काय झालं, ते राम राम तो आवाज घुमायला लागला सगळीकडे. इतक्या लहरी पसरल्या सगळीकडे. शंखनाद झाला, अचानक शंखनाद झाला. प्रभू श्रीराम आलेले आहेत. स्मितहास्य करून प्रभू श्रीराम हनुमानापुढे उभे झालेले आहेत. आणि राम साक्षात प्रकट झाले आणि हनुमानाला अतिशय घट्ट बांधून ठेवलेले ते जे दोर आहेत, सुरत राजाने बांधून ठेवलेले दोर ते सुटले. तुम्हाला ही गोष्ट अशीही माहिती आहे, हे विष्णू भगवानाचं वैशिष्ट्य आहे ना, की ज्यावेळी श्रीकृष्ण होता त्याचा जन्म ह्याच्यात झाला, बंदीखान्यात झाला. आणि नंतर ते एवढा छोटा बाळ, त्याला घेऊन तो ह्याच्यात चालला होता गोकुळात. पूर आला होता नदीला, माहिती आहे ना. तर त्याला त्या बंदीखान्यातून बाहेर काढताना
कसे होते, सगळे दरवाजाचे सखळदंड सुटून जात होते, सगळी कुलपं उघडली जात होती. हे विष्णूचं वैशिष्ट्य आहे ना. त्याप्रमाणे झालं. श्रीराम तिथं प्रगट झाल्याबरोबर काय झालं, ह्याचे सगळे बंध तुटून गेले आणि हनुमंत मोकळा झाला. पण तेवढ्या तिकडे काय घडलं बघा ना, की प्रभू रामांना आपल्या प्रदेशात आलेलं पाहून, आपल्या राज्यामध्ये आलेलं पाहून सुरत राजाला अतिशय आनंद झाला. मला जे पाहिजे होतं ते झालेलं आहे आज. आणि त्यांनी जमिनीवर तो कोसळला सुरत राजा आणि प्रभू रामांच्या चरणांवर त्यांनी डोकं ठेवलेलं आहे. आनंदाने तो थरथरायला लागला, डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं, अश्रुधारा व्हायला लागल्या. त्याला उन्मनीय अवस्था प्राप्त झाली. देह सोडून तो निघून गेला आणि अजून काही काळ तो पूर्णपणे या देहातून जाईपर्यंत आपण असंच बांधलेल्या अवस्थेत राहावं, आपण अजिबात त्याच्यावर प्रहार करू नये हनुमानाने ठरवलं. आणि दोर जरी सुटलेले होते तरीसुद्धा हनुमान बांधून ठेवलेले मला अशा अवस्थेत नाटक करत होता, जराही तो हलला नाही. आणि अशा रीतीने सुरत राजाला पूर्णपणे मुक्ती मिळालेली आहे. केवळ श्रीरामांना त्यांनी, म्हणजे काय असतं माहिती का, दिसायला मृत्यू दिसतो, मृत्यू हा देहाचा असतो आणि तो मृत्यू, एखाद्याचा मृत्यू झाला आहे असं वाटतं आपल्याला आणि आपण रडून रडून काळ घालवतो. खरं म्हणजे ह्यात तसं काही एवढं तथ्य नाही आहे की रडू नये, मग त्या माणसाला आपण काय करतो, अडकवतो वगैरे, तसं काही नाही आहे. कुणी कोणाचंही नशीब बदलू शकत नाही. पण तो जो जीवाचा म्हणजे शरीराचा, देहाचा मृत्यू होऊन जो पुढे जातो तो खरं म्हणजे मुक्तावस्थेलाच गेलेला असतो. देह हेच मुळी सगळ्यांचं बंधन आहे. त्या देहामुळेच आपली स्पीड सगळी कमी होते. देहालाच बंधन आहेत, देहालाच मी मानल्यामुळे सगळे जे काय स्पर्धा आहेत, मोठेपणा आपल्याला हवा असतो, आपण खरं खोटं बोलतो, हे सगळं देहामुळे आहे. नाही तर आपल्याला देह नसला की आपण दिसत नाही. मग आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीही खोटं खरं पैसे मिळवण्यासाठी असं काहीच करावं लागत नाही. सूक्ष्म शरीरातही आपण राहू शकतो आणि देह गेल्यानंतर प्रत्येकजण असं सूक्ष्म शरीरातच काही दिवस राहतो. आणि ही खरं तर ज्याच्या त्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, म्हणून आपण रडू नये, कारण तो आनंदात असतो आणि आपण उगीच दुःखात काळ घालवतो. आता दिसायला हे सुरत राजाचं मरण जरी दिसत असलं तरी त्याला स्वतःला किती आनंद झाला आहे की प्रभू श्रीरामांचं दर्शन मला घडल्यावर आता मी या देहातून मुक्त होणार आहे. आता अजून असाच एक प्रसंग बघूया आपण की काय झालं. आता श्रीरामांच्या सेनेचा प्रमुख कोण आहे माहिती आहे? शत्रुघ्न आहे बरं का. आपल्याला माहिती आहे शत्रुघ्न दुसऱ्या राज्यात गेलेला आहे ना, तिथे त्याला राज्य मिळालेलं आहे. तो शत्रुघ्न आता श्रीरामांच्या सैन्याचं नेतृत्व करतोय. मी म्हटल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ खूप केले आणि अश्वमेध यज्ञामध्ये घोडा सोडला की तो कोणी जर अडवत असेल तर त्याच्याशी युद्ध करून त्याला जिंकावं लागतं. मग त्याने शत्रुघ्नाने शंख फुंकला, म्हणजे कोणाला तरी ललकारलाय युद्धासाठी आणि अचानक हजारो शंख ऐकू आले, आम्ही तयार आहोत म्हणून. तर इथे काय झालंय बघा, त्या शत्रुघ्नाच्या सैन्याला चित्तरंग राजाच्या सैन्याने घेरलेलं आहे तिन्ही बाजूनी आणि म्हणून शत्रुघ्न तयार आहे आता लढायला.
चित्तरंग राज्याचा राजा, चित्तरंग राज्य आहे, त्या राज्याचा राजा सुबाहू, हां, याचा मुलगा दमन हातात घोडा घेतला आहे त्याने आणि घोड्यावर बसून शत्रूकडे निघालेला आहे लढाईला. हां, आता तो दमन आहे ना, प्रसिद्ध आहे लढण्यामध्ये बरं का, अतिशय शूरवीर आहे. मग आता शत्रुघ्न आणि भरताचा मुलगा पुष्कल हे दोघंही पुढे आलेत. हां, तर त्यांच्या लढाईमध्ये आता दमन बेशुद्ध झालेलं आहे. मग ताबडतोब त्या सारथ्याने त्याला हलवलं युद्धस्थळातून. हां, आणि आता दमन युद्धस्थळातून बाहेर पडला. म्हणून आता त्याचा पिता सुबाहू हा स्वतः रणांगणावर आलेला आहे. सुबाहूचा भाऊ सुकेतू तो पण आला आहे त्याच्या मदतीसाठी. आणि आता चित्तरंग राज्याचं सैन्य आता जोमाने लढायला लागलं. हां, शत्रुघ्नाची सेना आता ढासळायला लागली यांना जोर चढल्यामुळे. आणि सुकेतू हा सुबाहूचा मुलगा, त्याच्या गदेनी हजारो सैनिक आता जखमी झालेले आहेत. सुबाहूचा एक मुलगा दमन आता तो बेशुद्ध पडलाय. दुसरा मुलगा परत चित्तरंगच नाव आहे, त्याला राज्याचंच नाव दिलेलं आहे, तो आता युद्धात सामील झाला. इतका वेळ तो दमनला सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या कामात अडकलेला होता. आता आल्या आल्या त्या चित्तरंगाने ह्याचा काय प्रभू रामांच्या सैन्याचा हे उडवून टाकला, धुव्वा उडवला. आता दशरथाचा भरताचा जो मुलगा आहे पुष्कल, त्याने आता आव्हान दिलं चित्तरंगाला की आता माझ्याशी लढ तू. आणि असं करता करता पुष्कल आणि चित्तरंग यांच्यामध्ये जोरदार लढाई झुंपली. तर चित्तरंगाचं मस्तक त्यांनी धडावेगळं केलं. मग मुलाचा मृत्यू झाला हे पाहून सुबाहू संतापला. दमन तिकडे बेशुद्ध पडला, इकडे हा चित्तरंग आता मृत्यू पावलेला आहे. हां, मग काय झालं, ही सारखी ही जीवितहानी प्रत्येकाला. हा आता काय झालं, सुबाहूची दोन्ही मुलं हे झाली युद्धात हां खलास झाली. त्यामुळे त्याला खूपच संताप आलेला आहे. म्हणून जो समोर दिसेल त्याला तो मारत सुटला. प्रचंड जीवितहानी झाली. आता हनुमान पुढे आलेला आहे आणि त्यांनी सुबाहूची वाट आता अडवली आहे. सुबाहूने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यांनी ते सहज फेकून दिले बाजूला. आणि मग नंतर सुबाहूचा रथ आता डगमगायला लागला आहे. त्यांनी सुबाहूचा रथ आहे ना हवेत नेऊन ठेवला आहे आणि तिथे बघू हा काय मस्ती करतो ते, असं म्हणून त्यांनी रथ आता हालायला लागला, कारण तो हवेत आहे. तो हनुमानाच्या शक्तीने तो उचलला गेलेला आहे. शक्तीने म्हणजे कसा माहिती आहे का, हनुमानाने काय गंमत केली, शेपूट लांब केली आहे आणि शेपटीवर तो उंच धरून ठेवला आहे रथ. कधी शेपूट आपटू शकतो आणि कधी तो रथ खाली धाडकन कोसळवून टाकू शकतो. तो रथ असा हालायला लागला, डगमगायला लागला आहे. म्हणून याने काय केलं, धनुष्य ठेवलं खाली आणि रथाला धरून बसला आहे तो आता सुबाहू. आणि त्याला कळलं आपला रथ हवेत उचलला जातो आहे. हनुमानाने सुद्धा काय केलं, शेपटीने आधी धरला आहे तो, पण आता त्यांनी काय केलं, हनुमानसुद्धा आकाशात उडायला लागला, त्याच्या उंचीवर आला आहे आता. आणि हनुमानावर मग त्यांनी बाणांचा मारा केला. त्याच्या छातीवर बाण बसले आणि तो आता जखमी झाला. पण तो खूप चिडला मग आता की किती याचं हे करायचं. तर त्याने काय केलं, बाण बिण सोडून हनुमानाने त्याच्या छातीवर लाथ इतकी जोराची मारली सुबाहूच्या
की रथातून उडून तो जमिनीवर खाली पडला. त्याला चक्कर आली आणि अचानक त्याचं विश्वच बदललं. म्हणजे अचानक या विश्वात आपण आहोत असं त्याला वाटेच ना. त्याला वाटलं आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत, वेगळ्याच जगामध्ये आहोत. काहीतरी हिरवं झळकलं त्याच्यासमोर आणि अचानक त्याच्यासमोर प्रभू श्रीराम अवतरले. त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. रणांगणावर युद्धविद्ध करायचं सोडून तो रडायला लागला. गुडघ्यांवर बसला, मला काय होतंय कळेना म्हणे. हात जोडले आणि प्रभू श्रीरामांना त्यांनी वंदन केलं आणि दुसऱ्या क्षणी ते सगळं नाहीसं झालं. आणि आता त्याच्या डोळ्यासमोरून ते सगळं नाहीसं झालं बरं का, दृश्य स्वप्नात असल्यासारखं. आणि तो आता परत युद्धाच्या मैदानावर आहे. आता तो सुबाहू हा सगळा अनुभव घेऊन धावत आपल्या भावाकडे गेला, सुकेतूकडे गेला. आणि त्याने आज्ञा केली सुकेतूला. काय सांगितलं की अरे हे शस्त्रास्त्र खाली ठेवायला सांग सगळ्यांना. युद्ध संपलं आता, युद्ध कायमचं संपलं. अचानक त्याच्या मनात कसं काय परिवर्तन झालं. म्हणजे त्याच्या सैन्याला तर आश्चर्य वाटलंच हो सुबाहूच्या, परंतु श्रीरामांच्या सैन्याला विशेष आश्चर्य वाटलं की हे असं झालं कसं. मग काय झालं, काही वर्षांपूर्वी सुबाहूने आपल्या जीवनात घडलेली घटना सांगितली की जीवनाचं सत्य काय आहे, म्हणजे हे जीवन मनुष्य कशासाठी जगतो हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणे मी एकदा अतिसंग नावाच्या ऋषींकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले प्रभू श्रीरामांना शरण जा आणि त्यांच्या नावाचा जप कर, तुला सगळं कळून येईल. तर मला काय वाटायचं माहिती का, त्यावेळी जेव्हा या ऋषींनी सांगितलं त्यावेळी मला वाटायचं श्रीराम म्हणजे एक राजा आहे माझ्यासारखा. मी जसा राजा तसं तो एक राजा, सामान्य राजा आहे. तर देवताचं मन कसं असेल, मला काय शंकाच होती त्याच्याबद्दल. म्हणून मी आजपर्यंत हालचाल केली नाही आणि म्हणून सत्याबद्दल मी शंका घेतली. म्हणून ऋषी संतापले, चिडले. त्यांनी मला शाप दिला आणि ते म्हणाले म्हणे की सत्याचा तुला कधीच बोध होणार नाही आणि सगळं आयुष्य म्हणे तू तुझ्या उदरभरणासाठी घालवशील. शाप ऐकून आता हा जो आहे सुबाहू राजा तो उद्विग्न झाला. त्याने ऋषींच्या पायाशी लोळण घेतली आणि उशाप मागितला. तर ते म्हणाले की तू प्रामाणिक आहेस. त्यामुळे त्यांना दयेचा पाझर फुटला आणि ते म्हणाले की ज्या दिवशी प्रभू रामांचा अश्वमेधाचा घोडा तुझे सैनिक अडवतील, ऋषी म्हणाले सुबाहूला, त्या दिवशी हनुमान तुझ्यावर लाथेचा प्रहार करेल आणि मग सगळी सत्य तुला उलगडतील, कारण तुला श्रीरामांचं दर्शन होईल. आणि आज तेच झालेलं आहे. त्या लाथेमधून माझ्यामध्ये सगळं ज्ञान प्रगट झालेलं आहे आणि सगळं अज्ञान निघून गेलेलं आहे. सगळं अज्ञान निघून गेलेलं आहे आणि रामांच्या प्रेमाने आता माझं हृदय भरून गेलेलं आहे. एवढं बोलून त्याने हनुमानाच्या पायाशी लोळण घेतली आणि प्रत्येक रामाच्या सैन्यातल्या प्रत्येकाची माफी मागितली आहे राजाने. म्हणजे त्याच्या जीवनात ही भक्तिभावाला सुरुवात झाली आहे. कारण राजे लोकांचं जीवन म्हणजे नुसतं शूरत्व एवढंच असतं.
अजून एक अशी कथा आहे की असंच श्रीरामांच्या अजून एक अश्वमेध यज्ञापूर्वी सोडलेला घोडा राज्यातून फिरत होता. काही लोक अडवत होते आणि सैन्य घेऊन चाललेले होते. ते सगळीकडे युद्ध केलं की होतं काय माहिती का, घोडा ज्या राजाने अडवलाय ना, ज्या राजाने तो घोडा अडवला आहे तो राजा जर हरला तर घोडा तर मिळतोच हो, पण त्याचं राज्यही मिळतं. अशी काही राज्य जिंकत राजांना हरवत प्रत्येक जण यांचा घोडा अडवत होतं आणि त्यांच्याशी युद्ध खेळत हे श्रीरामांचं सैन्य पुढे चाललं होतं. अतिशय सगळीकडे विजयच होता त्यांचा आणि अनेक त्यांनी राज्य जिंकून घेतली. असं करता शेकडो नद्या पार केल्या, हजारो राज्य पार केली, हजारो राजांना जिंकलं आणि नक्की आता ते यशस्वी होणार. पण आता ह्याच्यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे. काय झालं की आता गंमतच झाली. अहो, जिथे कोणी घोडा अडवेल त्याच्याशी युद्ध करून घोडा मिळवणं ही गोष्ट सोपी होती. आता काय झालं, कोणाच्याच हातात काही नाही. हा घोडा चालता ठप्प व्हायला लागला. म्हणजे तो घोडा आहे ना, त्याच्या अंगात काही ताकद नव्हती का काय झालं, पण तो असा हळूहळू स्थिर व्हायला लागला त्याच्या शरीराचा एक भाग आणि तो आता रस्त्यातच उभा राहिला, चक्क उभा. हनुमानाने आपल्या शक्तीने इतके प्रयत्न केले, त्या घोड्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. बाबा रे, तुला हवं ते देऊ आम्ही, पण आत्ता ही फेरी पूर्ण कर ना तू. अश्वमेध यज्ञासाठी निघालेली ही फेरी जी आहे घोड्याची ती तू पूर्ण कर, मग तुला पाहिजे ते देऊ. तू थकलास का, काय झालंय. पण घोडा काही साथ देईना. हनुमानाने सगळी ताकद लावली की त्याला आपण पळतं करूया, त्याला वेग आणूया म्हणून, पण तो घोडा ना काही हालेच ना रस्त्यातनं. इतका हनुमानाने त्याला चुचकारलं, त्याच्या पाठीवरनं अंगावरनं हात फिरवला प्रेमाने. आता श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर खूप काळानंतर हा यज्ञ करण्यात आलेला होता. त्यामुळे या घोड्याची चांगला घोडा म्हणून निवड केली होती. अर्धी पृथ्वीच त्यांनी फिरली होती, मग आता परत तरी कसं जायचं. आता काय झालं, योद्धे त्यांच्याकडनं जिंकत होते, परिसर सगळं होत होतं. आता थोडं टप्प्यात आलं होतं. म्हणजे काय की आता थोडाच भाग राहिला होता, तर एवढा पार केला की झालं. पण झालं काय माहिती आहे का, सगळ्यांची आता बुद्धीच काम करेना की आता करायचं काय. हा घोडा जर इथे घोडा अडून बसलेला नाही, घोडा अडून बसलेला नाहीये, परंतु काय आहे की घोडा हा त्याची ताकद नष्ट झाली आहे का काय झालंय माहिती नाही. आता कुणाची काही बुद्धीच काम करेना, काय करावं आता, त्याला कसं हलवायचं. अक्षरशः हनुमानाने त्याला उचलण्याचाही प्रयत्न केला, पण तो अतिशय जड झाला होता घोडा, त्यामुळे त्याच्याही शक्तीचा काही उपयोग झाला नाही. खूप विचार केला. हनुमान म्हणाला की प्रभू श्रीरामांना अडचण आली आणि त्यांना काही उपाय सापडत नसेल तर ते ऋषीमुनींचा सल्ला घेतात. मग आपणही आता असंच करूयात का, कुठल्या तरी ऋषींचा सल्ला घेऊ. आता आपल्या विरुद्ध कोणी नाही आहे, या घोड्याच्या विरुद्ध कोणी नाही आहे, आपल्याला कोणी हरवत नाही, पण आता घोड्याचीच अशी स्थिती आलेली आहे. प्रभू श्रीराम करतात तसं आपण करूया, आपण एखाद्या ऋषींना सल्ला विचारूया.
म्हणून थोडी विचारपूस केली तर शौनक ऋषींचा आश्रम दिसला. शौनक मुनी काय म्हणाले मग आता? हां, त्यांच्याशी चर्चा केली. तर हनुमानाने विचारलं, उपाय काय याच्यावर? मुनींनी डोळे मिटले थोड्या वेळ. ते साधनेत गेले की काही उपाय सापडतो का. त्यांना काही कळेना. थोड्या वेळ थांबले. मग ते त्यांना काही जमेना, ते उत्तर आलं नाही. म्हणून ते निघाले. मग ते जायला निघाले. तेवढ्यात काय झालं? असा आवाज आला. असा आवाज आला. मग याचा अर्थ काय? वळून बघितलं तर ऋषींनी डोळे उघडले होते आणि त्यांच्या काहीतरी लक्षात आलं होतं. पण अजून त्यांचं मन मात्र समाधी अवस्थेत होतं. सगळेजण बसले त्यांच्या पायाशी. हनुमान अगदी जवळ बसला. मुनी म्हणाले, ही ब्रह्मराक्षसाची करणी आहे. काय झालं? खूप वर्षापूर्वी एका ब्राह्मणाने एका मुनींना त्रास दिला होता आणि त्यांच्या शापामुळे तो ब्राह्मण राक्षस झाला बरं का. तर त्या ब्राह्मणाने गयावया केलं मुनींना आणि उपाय सांगितला, उशाप मागितला. म्हणजे तर कळकळीची त्याची ही विनंती ऐकली मुनींनी आणि त्याला उपाय सांगितला. ते काय म्हणाले, जर कधी तुला रामकथा ऐकण्याची संधी मिळाली तरच तुला यातून मुक्ती मिळेल. झालं. आपल्याला माहिती आहे कोण काय करू शकतं ते. एक दिवस प्रभू रामांचा घोडा बरं का, त्यांनी जर रामायण ऐकलं, ब्रह्मराक्षसाने रामायण ऐकलं आधी आणि प्रभू श्रीरामांचा घोडा त्याच्या समोर आला तर काय होईल? त्याला मुक्ती मिळेल. एवढं बोलून मुनी परत ध्यानस्थ झाले. आता आपल्याला मौल्यवान सल्ला मिळाला आहे. मग हनुमान बसला, पद्मासन घालून बसलाय, डोळे मिटून घेतले बरं का. लगेच तो हे करू शकतो, मी म्हटलं ना. त्याने डोळे मिटले, ध्यान सुरू केलं. राम राम राम. आणि काय झालं? त्याच्या मनाच्या पडद्यावर संपूर्ण रामकथा, संपूर्ण त्याचं मन आता भरून गेलं आहे आणि तोंडातून रामायण गायला सुरुवात केली आहे. ह्या रामायणात रामांच्या जीवनातला एक एक प्रसंग जसजसा तो त्याच्या मधुर आवाजात गायला लागला जसा तो एक प्रसंग गाईल त्या घोड्याचा एक अवयव मोकळा झाला. जसा हनुमान दुसरा प्रसंग गाईल घोड्याचा दुसरा अवयव हळूहळू मोकळा झाला. असं करून एकदम तो स्तब्ध उभा असलेला घोडा आता हलायला लागला. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. प्रत्येक टप्प्यावर तो घोडा जास्तीत जास्त हालचाल करत तो मोकळा मोकळा होऊ लागला. आणि अचानक काय झालं, वटवृक्षाची एक फांदी जमिनीवर कोसळली आणि त्यातून तो ब्रह्मराक्षस बाहेर आला. आता आपल्याला काय वाटलं होतं, जसा तो पहिला राजा आणि त्याच्या समोर श्रीराम आले, इथं उलटं झालंय. इथे काय झालं, घोडा मोकळा झाला आणि ज्या ब्रह्मराक्षसाला मुक्ती पाहिजे तो नंतर आला. झाडाच्या फांदीतून तो झाडामध्ये, त्याला शाप मिळाल्यामुळे तो झाडामध्ये अडकलेला होता. ती फांदी दणकन खाली पडली आणि त्यातून तो ब्रह्मराक्षस बाहेर आला. हनुमानावर फुलांचा वर्षाव, कारण त्याच्या मधुर गायनात एवढी ताकद होती. आणि अतिशय पवित्र अशा पद्धतीने म्हणजे या ब्रह्मराक्षसाला मिळालेला शाप नष्ट झाला. त्याच्यामुळे जीवनात म्हणतात ना की चुकीची प्रक्रिया आपण कधीही करू नये.
एकदा काय झालं माहिती आहे की प्रभुरामांच्या दरबारातून एक काशीचा राजा विचार करत करत बाहेर पडत होता. कसला विचार चालू होता त्याचा की नारदांनी मला एवढी भयानक गोष्ट का करायला लावली. खरं म्हणजे त्याला माहिती होतं थोर संत मुनींनी दिलेला सल्ला हा नेहमी कशासाठी असतो, आपल्या उद्धारासाठी असतो. आता काय झालं ते नेमकं आपण ऐकू. प्रभू श्रीरामांच्या बाणांपासून आत्मसंरक्षण कसं करायचं हे त्याला वाटत होतं. कोण? तो काशीचा राजा. आणि संध्याकाळपर्यंत प्रभू श्रीराम त्याचा शिरच्छेद करतील. त्यामुळे तो सैरावैर धावत होता. अतिशय धावत होता. खूप विचार केला आणि त्याला असं वाटलं की हा सल्ला जो आहे नारद मुनींनी दिलेला त्याच्या मागे त्यांचा काहीतरी हेतू असणार. त्यामुळे नक्कीच या संकटावर मात करण्याचा काहीतरी उपाय असेल. तो नारदांकडे गेला आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. राजा म्हणाला, काशीचा राजा, की मी संकटात सापडलोय. तुमच्या सूचना मी तंतोतंत पाळल्या आहेत. रामांकडे जाऊन त्यांना वंदन करायला सांगितलं तर मी गेलोय, तसं केलंय मी. पण त्या सभेत संतापणारे विश्वामित्र आले होते आणि हे माझ्या लक्षात आलं नाही. आणि विश्वामित्रांना मी वंदन करू शकलेलो नाहीये. त्यामुळे ते विश्वामित्र संतापले. त्यांनी प्रभू श्रीरामांना बोलून दाखवलं त्यांची नाराजी. आणि रामांनी काय केलं की विश्वामित्र एवढे संतापलेत म्हणून लगेच जाहीर केलं की तुमचा अपमान केला ना या काशीच्या राजाने, आज संध्याकाळपर्यंत मी त्याचा शिरच्छेद करतो. आता माझं हे आयुष्य कसं काय वाचणार रामांच्या संतापापासून. नारद अगदी स्मितहास्य करत होते. त्यांना माहिती होता आपल्या सूचनांचा हा परिणाम होणार आहे. ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव, सूचनांचं पालन तू करत राहा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुझंच काय सगळ्या जगासमोर एक काहीतरी उलगडणार आहे सत्य. हनुमानाची आई अंजनी आहे ना, तिच्याकडे जा. केवळ तीच आज तुला वाचवेल. हनुमानाची आई अंजनी. धावत धावत हा काशीचा राजा अंजनीच्या महाली गेला. अतिशय हतबल झाला आणि तिचे शरण पकडले. तिने हनुमानाला बोलवलं. या राजाचं संरक्षण करायचंय. काय करायचं? मग हनुमान त्या राजाला घेऊन शरयू नदीच्या काठी गेला. बरं का, गळ्यापर्यंत पाणी होतं त्या पात्र्यात. आणि प्रभुराम आणि सीतामाई यांच्या नावाचा त्याला जप करायला सांगितला. काही तासांनी श्रीरामांचं ठरल्याप्रमाणे त्याच्याकडे बाण यायला लागले.
पहिला वाहन घोंगावणारा होता, नुसता घॉंग घॉंग आवाज करत होता. राजाचे डोळे बंद होते. हां, त्याला त्या घोंगावण्याचा नाद ऐकू आला. आपला मृत्यू आता जवळ आला अशी राजाला जाणीव झाली. त्यांनी नामजप आणखीन जोराजोराने चालू केला. नदीकाठी त्या राजाचं सैन्य होतं. हां, त्या सैन्याने पाहिलं की आपल्या राजाकडे बाण येतोय. तेव्हा त्यांनी आपली शस्त्र सगळी उचलली. आपल्या लाडक्या राजाला वाचवण्यासाठी राजाचे सैन्य नदीकाठी होतं. त्यांनी आपली शस्त्र उचलली आणि ते आता ते बाण थांबवायचा असं ते प्रयत्न करायला लागले. पण ते बाण काही थांबवू शकले नाही. आणि सगळ्यांचं लक्ष आता हनुमानाकडे गेलं. हनुमान ध्यानस्थ असलेल्या राजाच्या शेजारी होता. आता काय झालं, बाण आता राजाच्या गळ्याजवळ यायला लागले बरं का हळूहळू. हनुमानाने आपलं तोंड त्या राजाच्या गळ्याजवळ नेलं. राम राम असं म्हणत तोंड उघडलं. हां, आणि मग काय झालं, हनुमानानं आता काय झालं, रामाचे बाण येतातच आहे. त्या राजाच्या घशापर्यंत बाण पोहोचला. तोपर्यंत राम राम असं म्हणत होता राजा. आणि त्या बाणापर्यंत त्या लहरी पोचल्या. बाण आता घशात यायला लागला आणि हा राम 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 याच्या या ज्या लहरी आहेत त्या बाणापर्यंत पोचल्या. त्यामुळे त्या बाणाने दिशा लगेच बदलली आणि तो मागे गेला. काही वेळात दुसरा बाण आला. दुसऱ्याही बाणाने दिशा बदलली. तिसरा बाण आला. आता हनुमान काय करतोय बघा. आता तो बाण जिथे येणार आहे तिथे समोर हनुमान उभा राहिला आणि त्याने आपल्या छातीवर तो बाण झेलला. सगळे थक्क झाले, हे काय करतोय हनुमान. हनुमानाच्या छातीवर तो बाण आपटला आणि हनुमानाची ही छाती आहे हे रामांच्या बाणाला कळलं. आणि त्या बाणाचं रूपांतर सुंदर कमळांच्या हारामध्ये झालं. आणि हनुमानाच्या छातीवरती हनुमानाच्या गळ्यात घातलेल्या कमळांचा हार आहे आता. म्हणजे बघा तुम्ही, अतिशय तो हार खुलून दिसायला लागला. श्रीरामांच्या लक्षात आलं, आपला बाण कोणत्या तरी शक्तीने अडवला जातोय. जिथे पाहिजे तिथे पोहोचत नाहीये. प्रत्यक्ष जाऊन शोध घ्यायला पाहिजे. आणि ज्याची चूक झाली आहे त्याला बाण बसलाच पाहिजे ना. तेव्हा प्रभू श्रीराम संतापले. त्यांना हे कळलं की हनुमान आहे या सगळ्याच्या मागे. हां, त्यांनी हनुमानाला बोलावलं. असं काही हनुमान करेल याची त्यांना कल्पना नव्हती. मग काय झालं, माझे बाण तू माझ्या इच्छित स्थळी का पोहोचू दिले नाहीस. अतिशय नम्र, अतिशय लीन आवाजात हनुमान म्हणाला. आणि ते ओरडू लागले की हा दांभिकपणा केलायस तू. माझ्यासमोर नम्रपणाचा आव आणतोस आणि बाहेर मात्र असे आडदांड व्यवहार करतोस. मी जी शिक्षा करणार आहे त्याच्यात कशी काय तू ढवळाढवळ केलीस. हनुमानाने नम्रपणा ठेवला आणि उत्तर दिलं,
मी आपल्या सूचनांचं पालन करत होतो. नामजप करणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. श्रीराम राम या नामाचा जो कोणी नामजप करतो त्याचं पालन करणं, माझ्या प्रभूच्या नामाचं जो नामजप करतो त्याचं पालन करायला नको का? किती ठिकाणी तुम्ही लक्ष घालणार? म्हणून मी तुमची सेवा म्हणून त्याचं पालन केलं. आणि मी नेमकं तेच केलेलं आहे. काय केलं मी? काशीच्या राजाकडे हे बाण पोहोचत होते आणि अतिशय हतबल होऊन तो राम नामाचा जप करत होता. त्याचं संरक्षण करण्यापलीकडे दुसरं मी काय करू शकत होतो? माझ्या प्रभूच्या नामाचा तो जप करत होता. मी जर त्याचं संरक्षण केलं नसतं तर आपल्या पवित्र नामाचा पातळी खाली गेली असती ना. जो ते नाव घेतो आपल्या तोंडाने त्याचं संरक्षण झालंच पाहिजे. मग श्रीरामांना त्या नामाच्या बाणाचं महत्त्व जास्त पटलं. हनुमानाचं उत्तर ऐकलं. श्रीराम अतिशय प्रसन्न झाले आणि विश्वामित्र मुनींसमोर श्रीराम ती प्रसन्नता दाखवू लागले. आणि आता नारदांनी काय केलं? पटकन राजाला सांगितलं राजाच्या कानात, तू आता विश्वामित्र मुनींच्या पायांची लोटांगण घाल की बाबा रे माझं चुकलं. आणि त्याने क्षमा मागितली. विश्वामित्रांनी त्याला क्षमा केली. सगळं काही ते विसरून गेले आणि सभागृहात घोषणाही केली की त्याला शिक्षा करू नका. श्रीरामांनी आता सुटकेचा निश्वास टाकला. त्यामुळे नेहमी जर म्हणजे मनुष्य कितीही बिघडलेला असला, कितीही चुका झाल्या आयुष्यात, तरीसुद्धा त्याने जर अगदी अतिशय प्रसन्नतेने श्रीरामाचं नामाचा जप केला तर तो काय होतं? त्याचं रक्षण होऊ शकतं. आणि हे रक्षण कोण करतो? तर हनुमान हे कार्य करतोय. श्रीरामांचं लक्ष नसलं तरीसुद्धा ही एक त्यांनी सेवा पत्करली आहे हनुमानाने. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.